आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेंकी दादाचा व्हिडिओ कॉल। वेंकी दादा, आरती, आज व्हिडिओ कॉल कसा काय? जानूताई, कामात तर नाही ना ग? नाही, अजिबात नाही। एक मिनिट, मला सांगा, तुम्ही एवढे खुश का दिसताय? काही स्पेशल आहे का? अगं, खुश होण्यासारखंच कारण आहे। म्हणजे काय बोलतोयस तू? भावना ताईचं लग्न? होय ताई, सिद्धू दादांबरोबर। काय ग ताई, तुला आनंद नाही झाला का ग? एक मिनिट, हे कसं ठरलं? कोणी ठरवलं? आई बाबांनी की भावना ताईने? सगळ्यांनी मिळून ठरवलंय ताई। सगळ्यांनी मिळून? काही काय बोलतोयस वेंकी दादा? मला सांग, भावना ताई तयार कशी झाली या लग्नाला? अगं, सिद्धू दादा लय चांगले आहेत ताई, आणि त्यांच्यातनं नाही म्हणण्यासारखं काही नाहीये ग। अजिबात नाही। त्याने माझ्या भावना ताईच्या गळ्यात फसवून मंगळसूत्र घातलंय, फसवणूक केलीये त्याने। हे झालंच, पण सिद्धू दादाचं लई प्रेम आहे ग आपल्या ताईवर, आणि भावना ताईला पण मान्य नाहीये लग्न। असं कसं झालं? काल तर ताई त्या सिद्धूमुळे एवढी हर्ट झाली होती। हॅलो जानूताई, अगं ऐकू येतं ना तुला? हो हो हो, ऐकतेय मी। मी परत कॉल करते तुम्हाला। हा, चालतंय की। तुला फक्त लगीन जमल्याचं सांगायचं होतं म्हणून फोन केलता। हो। हे सगळं अचानक काय घडलंय? नाही, मला सगळ्यात आधी हे सगळं जयंतला सांगायला हवं। जयंत, जयंत! जयंत हा इथे काय करतो? जयंत, जयंत, इथे काय करतोयस? जानू, काय झालं? जयंत, अरे केव्हापासून आवाज देते मी तुला? घरात पण शोधत होते, बघितलं तर तू इथे उभा आहेस। काय झालं? इथे काय करतोयस? अगं, एक इम्पॉर्टंट कॉल करायचा होता। उद्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे ना, तर त्याचं खूप प्रेशर। त्यात नेमकी आतमध्ये रेंज फ्लक्च्युएट होते, म्हणून इथे थांबून कॉल करतोय। बरं, पण मग झाला ना कॉल? एक झालाय, अजून एक राहिलाय। तो झाल्यावर मी येतो ना आत। तू हो पुढे। ठीक आहे, ये पटकन। थँक गॉड, जानूने नंबर घेताना पाहिला नाही। याद आहे तर इथूनच पटकन फोन करून टाकतो। हॅलो तन्वी, दिस इज जयंत कानेटकर, जानवीज हजबंड। इज इट अ गुड टाइम टू टॉक? ग्रेट। मला ॲक्च्युली ना जानवीला सरप्राईज द्यायचं होतं। त्या संदर्भात मला पूर्ण ग्रुपला भेटायचं होतं तुमच्या। तर मला सांग ना, तुम्हा सगळ्यांना कधी पॉसिबल होईल? अगदी तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार। ओके, हो, तू मला सांग। अँड यस, तू जानवीला काहीच सांगू नको याबद्दल। इट्स अ सरप्राईज फॉर हर। ओके ओके, मी वेट करतो तुझ्या कॉलची। ओके, बाय, सी यू। जयंत, हाँ जानू, येतोयस ना? हाँ।
तुम्ही असं आम्हाला इकडे भेटायला का बोलवलात? ॲक्च्युली माझं तुम्हा सगळ्यांकडे एक काम होतं. टेल मी वन थिंग, कॉलेजमध्ये तुम्हा सगळ्यांचा हा जो ग्रुप आहे हा असाच एकत्र असायचा का? कोर्स आम्ही सगळेच एकत्र असायचो. अजूनही काही मित्र होते रिअली? अजून कोण मित्र होते? बरेच होते. सागर, आकाश, गिरिजा, मॅड. मॅड. हा मॅड जानूचा एकदम जवळचा मित्र होता ना? असं काही नाही, आम्ही सगळेच एकमेकांचे क्लोज फ्रेंड होतो. पण तुम्ही असं का विचारताय? ॲक्च्युली मला असं वाटायचं की मॅड आणि जानू बेस्ट फ्रेंड्स आहेत. म्हणजे जानू नेहमी त्या दोघांचे किस्से सांगते मला, म्हणून मला असं वाटलं. मॅड आणि जानू बेस्ट फ्रेंड्स असणारच ना, कारण जानू मॅड दुसऱ्या कोणाशी बोलूच देत नव्हती. ऍक्च्युली आम्ही सगळेच एकमेकांचे बेस्ट फ्रेंडच होतो. त्यामुळे ग्रुपच्या बाहेर कोणी कोणाशी विशेष बोलायचं नाही काही. माझ्या समोर हे सगळे खुलून बोलत नाहीयेत. काहीतरी वेगळी आयडिया करावी लागेल. ॲक्च्युली त्या मॅडशी कॉन्टॅक्ट होत नाहीये म्हणून जान्हवी अपसेट आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी जान्हवीला असं बघू शकत नाही. सो माझ्या डोक्यात असा एक प्लॅन आला की तुम्ही सगळे तिला सरप्राईज द्यायला आमच्या घरी का नाही येत? You know, you guys can have a party. बेस्ट. सहज चिल करू शकता तुम्ही. पण हा, जान्हवीला सांगू नका. तिच्यासाठी सरप्राईज ठेवूयात आपण. ओके? हां, चालेल. ग्रेट. डिटेल्स तन्वीला मेसेज करतो. सी यू गाईज देयर. बाय. बाय. यार, हा जयंत कसला भारी आहे ना. ओ गॉड, प्लीज मला पण असंच हबी मिळू देत. ह्या जानूचं काय, इतकं मस्त लग्न झालंय, मस्त हजबंड आहे, आणि मॅड मॅड कशाला करते ही? गप्पे, तिला कशाला बोलतेस? तू सुद्धा अजूनही मॅड मॅडच करतेस की. लक्ष्मी निवास, लक्ष्मी